नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रात्री 8 ते पहाटे 5 पर्यंत 1500 पोलीस रस्त्यावरती गुंडगिरी कराल तर ठाण्यात जाईल पहाट. तर मनपा आयुक्तांनी केली आहे देवळाई शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या कामाची पाहणी. 26 जानेवारीपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. आता बघूया सविस्तर बातम्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन्ही विभागांनी पैठण ते छत्रपती संभाजीनगर रस्ता व त्याच रस्त्यालगत होत असलेल्या शहर पाणी पुरवठा योजनेच्या कामाची मनपा समवेत संयुक्त तांत्रिक पाहणी करावी व अहवाल सादर करावा. पहिल्या टप्प्यात मार्चमध्ये पाणी पुरवठा सुरू होईल असं नियोजन करावं असा निर्देश मंत्री अतुल सावे यांनी दिलेत. ती आजची बैठक म्हणजे पैठण संभाजीनगर रस्ता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पाणी पुरवठा. ही बैठक आज बोलवली होती. लवकरात लवकर शहराला पाणी कसं मिळेल, काम कसं पूर्ण होईल याच्यासाठी बैठक बोलवली होती. आणि त्या बैठकीमध्ये ओव्हरऑल आज NHIचे अधिकारी, MJPचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यांना आज या बैठकीत बोलवलं होतं. या बैठकीच्या माध्यमातून आज टोटल अहवाल आम्ही त्यांच्याकडून घेतला की काय स्टेटस आहे, येणाऱ्या काळामध्ये किती दिवसात ही योजना पुढे चालेल आणि कसं कंप्लीट होईल. त्या पद्धतीने आज या बैठकीमध्ये पुन्हा अहवाल घेतला. पुढच्या 4 दिवसात त्याचा अहवाल येईल आणि त्याच्यामध्ये जे काही सोल्युशन्स काढायचे ते काढण्याकरता आणि माननीय मनपा आयुक्त जी श्रीकांतजी त्याला लीड करतायत ते त्याच्यामध्ये लवकरच सोल्युशन काढतील. आमचा प्रयत्न हा राहणार आहे की ॲटलिस्ट पहिला टप्पा जो जॅकवेलचा आहे तो मार्चपर्यंत सुरू व्हावा, ज्या माध्यमातून मार्च एप्रिलमध्ये आपल्या शहराला पाणी मिळायला सुरुवात होईल. आज जवळजवळ 80% काय 88% पाईपलाईनचं काम कंप्लीट झालेलं आहे. उरलेलं काम जे आहे ते पुढच्या 3 महिन्यात पूर्ण होईल आणि त्या माध्यमातून ज्या टँक्स आहेत त्याच्यातल्या पण 60 टँक ऑलरेडी कमिशन झालेले आहेत. 22 टँक्सचं मार्चपर्यंत कंप्लीट होतील अशी परिस्थिती आहे आणि त्या पद्धतीने मार्चपर्यंत आमचा प्रयत्न हा राहणार आहे की एक टप्पा आपला पाण्याचा कमी करून शहराला पाणी मिळायला सुरुवात होईल आणि जूनपर्यंत संपूर्ण काम कंप्लीट करून त्याच्यामुळे काही ठिकाणी काही गावांमध्ये रस्त्याचे इश्यू होते ते पण आजच्या मीटिंगमध्ये आम्ही त्याच्यावर चर्चा करून सॉर्ट आउट केलेले. छत्रपती संभाजीनगरमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नाथनगर, हनुमाननगर आणि वडखा या गावामध्ये शासनाने पिण्याच्या पाण्यासाठी शेंद्रा MIDC मधून पाईपलाईनचं काम ठेकेदारांना दिलं, परंतु त्या ठेकेदाराने 60 लाख रुपये उचलून हडपण्याचा प्रकार सुरू केलाय. कामाला कोणतीही गती मिळालेली नाहीये. त्याच्या निषेधार्थ आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेवरती हंडा मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिलाय. गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचं MIDCतून त्या गावाला पाणी द्या या योजनेसाठी 60 लाख रुपये त्या ठेकेदाराने काढून घेतले, पण आतापर्यंत त्या गावाला पाणी मिळालं नाही. कित्येक वेळेस पाणी पुरवठा विभाग असेल, मुख्य कार्यकारी अधिकारी असेल यांना निवेदन देऊन देखील सुद्धा हा ठेकेदार निवेदन दिलं की 2 दिवस काम चालू करतो आणि त्याच्यानंतर काम बंद करून टाकतो. 1.5 वर्षापूर्वी या गावाला पाणी मिळालं पाहिजे होतं, पण आतापर्यंत पाणी मिळालं नाही. पाणी न मिळाल्यामुळं हा पूर्ण महिलांचा आक्रोश आज आम्ही सर्व इथं घेऊन झेडपी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या गेटवरती तीव्र स्वरूपाचं आंदोलन या जिल्हा परिषद समोर करत आहोत. आमची सर्वात प्रमुख मागणी एकच आहे की 1.5 वर्षापासून जो प्रलंबित प्रकल्प MIDCतून त्या गावाला पाणी देण्यासाठी प्रलंबित आहे, तात्काळ या गावाला पाणी मिळालं पाहिजे यासाठी आमची प्रमुख मागणी. पुढची दिशा काय? 1 तासामध्ये जर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जलजीवन मिशनचे जे कार्यकारी अधिकारी
यांनी जर हा प्रश्न मार्गी लावला नाही आणि हा जो गुरमी आलेला ठेकेदाराला जर टर्मिनेट केलं नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही एका तासाभरात करू. सुधाकर शिंदे, प्रहार जिल्हा प्रमुख, छत्रपती संभाजीनगर. वैजापूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्यात. आता तलवाडा शिवारात 4 वर्षीय चिमुकलीवरती बिबट्याने प्राणघातक हल्ला केलाय. कुटुंबियांनी आरडाओरड केल्याने अन्य शेतकरी धावून आले, त्यामुळे बिबट्याने चिमुकलीला सोडून पळ काढलाय. वैजापूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्यात. आता तलवाडा शिवारात 4 वर्षीय चिमुकलीवरती बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. कुटुंबियांनी आरडाओरड केल्याने अन्य शेतकरी धावून आले, त्यामुळे बिबट्याने चिमुकलीला सोडून पळ काढला, त्यामुळे ती बचावली. ही घटना रविवारी सायंकाळी 5च्या सुमारास श्रुती नामदेव आयनर, वय 4 वर्ष, राहणार आयनर वस्ती, तलवाडा शिवार असं जखमी चिमुकलीचं नाव आहे. ती घरापासून काही अंतरावरती खेळत होती. तिचं कुटुंबीय जवळच शेतात काम करत होते. अचानक बिबट्याने श्रुतीवरती हल्ला केला. श्रुती ओरडू लागल्याने तिच्या आईवडिलांनी धाव घेऊन पाहिले असता बिबट्याच्या तावडीत ती सापडली होती. त्यांनी आरडाओरड सुरू केली, त्यामुळे बिबट्याने श्रुतीला सोडून पळ काढला. हल्ल्यात तिच्या गळ्यावरती, मानेवरती, डोक्याला, पाठीला आणि कानाला गंभीर जखमा झाल्यात. तातडीच्या उपचारासाठी तिला छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. गेल्या काही दिवसात सातत्याने अशा घटना घडत असताना वनविभाग मात्र गांभीर्य दाखवत नसल्याने तालुक्यात संताप पसरलाय. आज मध्यरात्री नववर्षाचं स्वागत करणार असाल तर जबाबदारीने करा, कारण शहर पोलीस राज्य उत्पादन शुल्क विभागाने टवाळखोर, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांवरती कारवाईचा कंबर कसली आहे. रात्री 8 वाजेपासून पहाटे 5 पर्यंत 1200 पोलीस रस्त्यावरती ठिकठिकाणी तैनात असणार आहेत. 18 चौकांमध्ये नाकाबंदी करून वाहन चालकांची तपासणी होणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात जय्यत तयारी सुरू आहे. हॉटेल, रेस्टॉरंट चालकांसह मोठ्या लॉन्सवरती रोषणाई, सजावटीसह पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलंय. कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, महिलांची छेडछाड, गैरप्रकार टाळण्यासाठी शहर व जिल्हा पोलीस राज्य उत्पादक शुल्क विभागाने नियोजित केलाय. नेमका बंदोबस्त कसं असणार आहे ते एकदा बघूया. 68 संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉइंट, 18 महत्त्वाच्या चौकांमध्ये नाकाबंदी, 50 पेक्षा अधिक वाहनांमधून पोलिसांची फिरती गस्त, गुन्हे शाखा, विशेष शाखेचे साध्या वेशात 10 पथके, 3 पोलीस उपायुक्त, 6 सहाय्यक आयुक्तांसह जवळपास 100 अधिकारी व 1200 कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असतील. मुंबई व पुण्याच्या धर्तीवर आता शहरातही प्रसिद्ध डीजे वादक गायकांच्या ग्रुपला आमंत्रित करून पार्ट्यांचं आयोजन करण्यात येत आहे. बीड बायपास आणि नव्याने झालेल्या सोलापूर धुळे महामार्ग, केम्ब्रिज चौक ते शेंद्रा, चिकलठाणा MIDC, दौलताबाद परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलंय. अनेक ठिकाणी वाट टाळण्यासाठी केवळ कपल एंट्री संकल्पन म्हणजेच गटात महिला तरुणी असल्यावरच प्रवेश निश्चित करण्यात आलाय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. साहेब सांगतील तेच धोरण, साहेब बांधतील तेच तोरण. लोकनेते आमदार माननीय श्री अब्दुल सत्तार साहेबांचा भव्य नागरी सत्कार व अभिष्टचिंतन सोहळा दिनांक 1 जानेवारी 2025 बुधवार रोजी, वेळ सायंकाळी 4 वाजता. स्थळ मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदान, छत्रपती संभाजीनगर. आयोजक लोकनेते आमदार अब्दुल सत्तार साहेब, सर्वपक्षीय मित्रमंडळ, छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण. आपण सर्व आमंत्रित आहात, कारण साहेब सांगतील तेच धोरण आणि साहेब बांधतील तेच तोरण. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या.
बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल। खरीदिए ओला एस पूरी रेंज पर। मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं। टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं। जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात इडियट बातमीपत्र। छत्रपती संभाजीनगर भागातील शिवाजीनगर ते देवळे यांना जोडणाऱ्या भुयारी मार्गाचं काम मागील 1.5 वर्षापासून सुरू आहे। मात्र कामात विलंब होत असून नागरिकांना पर्यायी मार्गाने देखील वाहतूक कोंडीचा आणि असंख्य समस्यांचा सामना करावा लागत आहे। अखेर महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी कामास भेट देत पाहणी करत पुढील 15 दिवसात काम पूर्ण करून 26 जानेवारीपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या। छत्रपती संभाजीनगर भागातील शिवाजीनगर ते देवळाई यांना जोडणाऱ्या भुयारी मार्गाचं काम मागील 1.5 वर्षांपासून सुरू आहे। मात्र कामात विलंब होत असून नागरिकांनी पर्यायी मार्गाने देखील वाहतूक कोंडीचा आणि असंख्य समस्यांचा सामना करावा लागतोय। ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेलं काम ऑक्टोबर 2024 या 1 वर्षाच्या कालावधीत पूर्ण होणं नियोजित होतं। मात्र 2024 हे वर्षही सरत आलंय तरीही अद्याप काम खोळंबलेलं आहे। नागरिकांच्या अथक प्रयत्नांनी सुरू झालेलं काम पूर्णत्वास कधी जाईल असा प्रश्न प्रत्येकाला पडलाय। त्यातच वर्षाअखेर शिवसेना पक्षाचे राजेंद्र जंजाळ यांच्या समवेत महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी कामास भेट देत पाहणी करत पुढील 15 दिवसात काम पूर्ण करून 26 जानेवारीपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या। शिवाजीनगर येथील रेल्वे भुयारा मार्गाचं काम आता अंतिम टप्प्यात असलं तरीही एमपीजीच्या वतीने अंथरण्यात येत असलेली 1500 व्यासाच्या पाईपलाईनचं काम रखडल्याने भुयारी मार्गाचं काम लांबण्याची शक्यता आहे। जागतिक बँक प्रकल्पाच्या वतीने आणखीन कालावधी वाढवून मागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हा मार्ग नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत होतं, परंतु पाईपचं काम रखडल्याने वर्ष उलटूनही नागरिकांचा वनवास संपत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। बहुचर्चित शिवाजीनगर येथील रेल्वे भुयारी मार्गाच्या कामाला 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरुवात झाली होती। हे काम पूर्ण करण्यासाठी 1 वर्ष म्हणजेच 15 ऑक्टोबर 2024 चा कालावधी निश्चित करण्यात आला होता। हा कालावधी 3 महिन्यांसाठी वाढवून देण्यात आलाय। 3 महिन्यांचाही कालावधी काही दिवसात संपणार आहे। अद्यापही पुलाखालून जाणाऱ्या पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं नाहीये। या कामाच्या दिरंगाईचा परिणाम भुयारी मार्गाच्या इतर कामांवरती होतोय। मागील ऑक्टोबर महिन्यात हा मार्ग नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं। तर आता पाईपलाईनच्या कामामुळे कदाचित कालावधी वाढवून घ्यावा लागणार असल्याची चर्चा जोर धरत आहे। भुयारा मार्गाचं काम करणारे विविध विभाग कामांचा कालावधी वाढवून घेत आहेत। याचा त्रास मात्र या परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतोय। वर्षभराचा त्रास सहन करूनही काम पूर्ण न झाल्याने वैतागलेल्या नागरिकांना आणखीन किती दिवस वनवास सहन करावा लागेल असा संतप्त सवाल प्रशासनाला केला जातोय।
माणुसकी वृद्ध सेवालयाच्या नवीन वास्तूचं उद्घाटन प्रसंगी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार व सिने अभिनेते प्रकाश भागवत यांची उपस्थिती होती। सुलक्ष्मी सेवाभावी संस्था संचलित माणुसकी वृद्ध सेवालयाच्या नूतन वास्तूचं उद्घाटन अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार व प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते प्रकाश भागवत यांच्या हस्ते करण्यात आलंय। या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। गाडगेबाबांचं प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी शासकीय रक्तपेढीसाठी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलंय। यात 11 दानदात्यांनी रक्तदान केलंय। प्रमुख पाहुणे म्हणून सुनील लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक संभाजीनगर ग्रामीण प्रकाशजी भागवत, एड्याची जत्रा फ्रेम तसेच तथा हास्य कलाकार भारत सोनवणे, माजी अधिष्ठाता घाटी, समाजसेवा धोंडीरामसिंह राजपूत, सुनील कोटकर, संजय खंडाळगळे, पोलीस उपनिरीक्षक चिकलठाणा मुक्ताराम गव्हाणे, पूनम चव्हाण, धनंजय वैष्णव, देविदास पंडित हे होते। माणुसकी समूहाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचं सन्मानचिन्ह प्रशस्ती पत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सिने अभिनेते प्रकाश भागवत म्हणालेत की जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। या अभंगांच्या ओळी प्रत्यक्षात रंजल्या गांजल्यांची सेवा करून खऱ्या अर्थाने समाजातील तरुणांना दिशा देण्याचं कार्य सुमित व त्यांची पत्नी पूजा पंडित करत आहेत। सुमित सारखे प्रामाणिक सेवा करणारे लोक जगात खूप कमी आहेत। ते राबवत असलेले समाज उपयोगी विविध उपक्रम येड्या गबाळ्याचं काम नाहीये। स्वतःच्या व्यवसाय सांभाळून निराधारांसाठी झटणं, त्यांचं पुनर्वसन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही मंडळी स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करून काम करतायत। पूजा व सुमितचा समान विचार समाजासाठी झटण्याची इच्छा निर्माण करेन एवढ्या कमी वयात निर्माण होणं हे अतिशय दुर्मिळ आहे। गेल्या 8 वर्षापासून मी सुमितचं काम स्वतः बघितलं आहे आणि अनुभवलं सुद्धा आहे, असं ते यावेळी म्हणालेत। आणि ही सगळी सरपंच मंडळी, माझी आजी, माफ करा मला सगळ्यांचीच नाव माहीत नाही, पण हसणं चालूच राहतो, तो आपला उद्योगच आहे। पण अशा ठिकाणी सुमितला वर्षातून 2-2 वर्षातून एकदा भेटणं होतं आणि मला तर ह्या असं कार्यक्रमाला तर कसं असतं, संवेदना बोथट होऊन जातात। काय गरज काय चालली साहेब, मला सांगा बरं। आज आपण म्हणजे ज्या युगात राहतोय, काय गरज चालली, तर मस्त 4 गुंठ्याच्या जागेत मस्त काय बंगला झाला असता सुंदर छोटा, हा मस्त बायकोला साडी, त्याला एक सुंदर माडी, फिरायला गाडी, सुंदर मस्त बाहेर बसून चहा आणि काय त्या 4 दुकानावर तो जेवढं कमवतो ना त्याचीच आयुष्य जगू शकतो, पण ती येडे म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की दारू पिणारी किंवा व्यसनाच्या आहारी गेलेली मुलं आई बाबाला सांभाळत नाही, लाथा घालतात। म्हणजे आपण ज्या पद्धतीचा एक समाज म्हणून आपण भारतीय संस्कृतीचा उदो करतो आणि आपण बघतो गावांमध्ये दारूच्या आहारी गेलेली जी मुलं असतात त्या आई बाबांना सोडून देतात। मी नाशिकचा राहणार आहे सर, कुंभमेळ्यामध्ये दर 15 वर्षांनंतर, दर 12 वर्षांनंतर कुंभमेळा असतो। 2015 साली कुंभमेळा होता, तशा 2003 मध्ये कुंभमेळा होता। बरेचसे लोक आपल्या आई बाबाला कुंभमेळ्यासाठी स्नान करण्यासाठी आणतात आणि सोडून देतात। तर दरवर्षी जवळपास 1000 ते 2000 लोक अशीच नाशिकमध्ये फिरत असतात, ज्यांना कोणीही मागचं पुढचं त्यांना कोणी सांभाळणार नाही। कुठल्या तरी अशाच प्रशासकीय संस्था, सेवाभावी संस्था त्यांना आधार देतात, आश्रय देतात। बरीचशी लोक गंगेवर, आमच्या इथे गंगा, आम्ही गोदावरी गंगा म्हणतो, गंगेवर आमच्या इकडे झोपलेली असतात, जे मिळेल ते खात असतात आणि आपला दिवस घालवत असतात। तर समाजाचं एक कटू वास्तव आहे, हे स्वीकारलं पाहिजे, कारण समाजात पैसा हा देव मानणारी, मी म्हणेन की एक खूप रत्न जन्माला आलेला आहे। आणि प्रकाशजी जसं तुम्ही म्हणालात की आपल्याकडे आपण नाही करणार या गोष्टी, आपल्याला करण्याची इच्छा किती वाटली तरी आपण नाही करणार, कारण आपण सामाजिक जो आपल्यावर असलेला पगडा आहे किंवा आपल्याला असलेला उत्तरदायित्वाचा पगडा आहे, त्यामुळे आपण कदाचित करू शकणार नाही। पण त्यांनी मला सांगितलं की तो त्याचा व्यावसायिक सांभाळून त्याच्या उत्पन्नाचे पैसे त्याच्यामुळे टाकतो। असा कोण माणूस आहे जगात? असे आता कोण माणसं राहिलेत की अशा पद्धतीने स्वतः सर्व सांभाळून स्वतःचे पैसे याच्यामध्ये खर्च करतो? माझ्या पगारातले समजा 5-10 हजार रुपये जरी मी अशा कामाला दिले तरी मला असं वाटतं उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा राखणं हे कायद्याने बंधनकारक आहे। कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत या संदर्भात एक जिल्हास्तरीय समिती तयार करून या समितीने सर्व आस्थापनांमध्ये तपासणी करावी व पाहणी करावी, तसा अहवाल दरमहा सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी दिले। उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा राखणं हे कायद्याने बंधनकारक आहे।
कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत या संदर्भात एक जिल्हास्तरीय समिती तयार करून या समितीने सर्व आस्थापनांमध्ये तपासणी करावी व तसा अहवाल दरमहा सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेत। औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचा आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आलाय। अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे होते। निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहसंचालक व्ही सुरसे, उपसंचालक धीरा खिरोडकर, सहाय्यक संचालक श्रीमती गायकवाड, गभा पाचवणे, कामगार कल्याण अधिकारी चंद्रकांत राऊत यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र कारखाने नियम व महाराष्ट्र कारखाने नियम 2003 अन्वये कारखान्यांचं कामकाज व कामगारांची सुरक्षा याबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजना व आवश्यक तपासण्या व कारवाईबाबत माहिती देण्यात आली आहे। धोकादायक व अतिधोकादायक कारखान्यांमधील कामगारांची सुरक्षा वेळोवेळी तपासणी होणं आवश्यक असून कामगार व औद्योगिक सुरक्षा अधिनियमानुसार ते बंधनकारकही आहे। याबाबत कामगारांमध्ये तसेच आस्थापना चालकांमध्ये जनजागृतीपर उपक्रम राबवावे, कामगारांना आपल्या सुरक्षा उपाययोजनांच्या विषयी प्रशिक्षित करावं, याबाबत प्रत्येक आस्थापनेत होत असलेल्या सुरक्षा आणि उपाययोजनांच्या अंमलबजावणीच्या तपासणीसाठी एका समितीचं गठन करावं व त्या समितीने आपला अहवाल दरमहा सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेत। प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनांची कामे मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे। त्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक स्वतंत्र समिती गठीत करावी। तसेच या समितीने येत्या 10 जानेवारीला प्रत्यक्ष गावात जाऊन कामाची सद्यस्थिती पाहावी असे निर्देश खासदार संदीपान भुमरे यांनी दिले। प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनांची कामे मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत। त्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक स्वतंत्र समिती गठीत करावी। तसेच या समितीने येत्या 10 जानेवारीला प्रत्यक्ष गावात जाऊन कामांची सद्यस्थिती पाहावी असा निर्देश देण्यात आलाय। जिल्हा विकास समन्वयक व सनियंत्रण अर्थात दिशा समितीचे अध्यक्ष खासदार संदीपान भुमरे यांनी आढावा बैठकीत नुकतेच तसे निर्देश दिले आहेत। राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण तसेच दुग्ध विकास व ऊर्जा नूतनीकरण मंत्री अतुल सावे, विधानसभा सदस्य आमदार प्रशांत बम, आमदार रमेश बोरणारे, आमदार संजना जाधव, आमदार अनुराधा चव्हाण, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते। बैठकीत केंद्र शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आलाय। त्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, स्वच्छ भारत मिशन शहरी, जलजीवन मिशन, एकीकृत बालविकास योजना, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अभियान, समग्र शिक्षा अभियान, राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आलाय। जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांची सद्यस्थिती समजून घेणं आवश्यक असल्याचं मत आमदार प्रशांत बम यांनी मांडलं। त्यावरती झालेली कामे, प्रगतीपथावर असलेली कामे, प्रत्यक्षात सुरू न होऊ शकलेली कामे यांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र स्थानिक समिती तयार करण्याचा निर्देश खासदार संदीपान भुमरे यांनी दिलाय। शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी प्रत्यक्ष गावात जाऊन कामाची सद्यस्थितीची पाहणी समिती करेल असेही निर्देश खासदार भुमरे यांनी दिले। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शाळा दुरुस्ती व सुविधांच्या विकास कामे मनरेगामधून सुरू करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती सभागृहाला दिली। जिल्ह्यात पालकमंत्री असतानाच्या कार्यकाळात खासदार भुमरे यांनी रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये सुसूत्रता आणून योजनेच्या माध्यमातून आमूलाग्र बदल ग्रामीण भागात केलाय असं आमदार बोरणारे यांनी सांगितलं। राजकीय चर्चेत अडकलेल्या आमदार अब्दुल सत्तार यांचा वाढदिवस दणक्यात करून शक्ती प्रदर्शनाची तयारी झाली आहे। तर शहरात लागलेल्या बॅनरवरती पक्षप्रमुख एकनाथ शिंदे गायब असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय। शक्ती प्रदर्शन केल्याने मंत्रिपद मिळत नसतं असं अलीकडे संजय शिरसाट यांनी सत्तार यांचं नाव न घेता त्यांना सुनावलं होतं। अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद दिलं जाऊ नये असं भाजपच्या बहुतांश नेत्यांनी वरिष्ठांना सांगितलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रह केला तरी हे नाव वगळून सारं घडवून आणण्याची विनंती सिल्लोड भाजपच्या प्रतिनिधींनी केली होती। त्यामुळे सत्तार यांची कोंडी झाली होती। यातून बाहेर पडण्यासाठी आता वाढदिवस हे निमित्त असल्याचं सांगण्यात येत आहे। मतदारसंघाबाहेर संभाजीनगर शहरात शक्ती प्रदर्शन करण्याचा सत्तार यांचा मानस असून हा सत्कार सत्तार मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलाय।
या निमित्ताने शहरातील सर्व चौकात सत्तार यांच्या अभिष्ट चिंतनाचा फलक लागला आहे. बस थांबे, चौक, फलक लावण्याच्या जागांवरती सगळीकडे सत्तारांची छबी असणारे फलक लागले आहेत. मात्र त्यावरती सत्तार यांच्यावरती वरदहस्त असणारे नेते एकनाथ शिंदे गायब झालेत. मंत्रिपद न मिळाल्याने आपण नाराज नाहीये असं जाहीर वक्तव्य त्यांनी केलंय. मात्र वाढदिवसानिमित्त होणारं हे शक्ती प्रदर्शन जिल्ह्याच्या राजकारणाला आपला प्रभाव टिकून ठेवण्यासाठीच ते आखत असल्याची चर्चा आहे. संभाजीनगर जिल्हा बँक आणि दूध संघावरती सत्तार यांच्या समर्थकांची वर्णी लागलेली आहे. आता नव्या रचनेमध्ये त्यावरती मात करता येईल का असा होरा ठेवून जिल्ह्यातील सर्व नेते सत्तार यांना वगळून निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. संभाजीनगरचे पालकमंत्री कोण होणार यावरही जिल्ह्यातील अन्य संस्थांवरती होणारं वर्चस्व राहील याची गणिते अवलंबून असल्याने सत्तार यांचं काय होणार या चर्चेला उत्तर या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून दिलं जाईल असं मानलं जात आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रात्री 8 ते पहाटे 5 पर्यंत 1500 पोलीस रस्त्यावरती गुंडगिरी कराल तर ठाण्यात जाईल पहाट. तर मनपा आयुक्तांनी केली आहे देवळाई शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या कामाची पाहणी. 26 जानेवारीपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.